सर्वांना एकत्रित आणण्यामध्ये कुणाल दादा मात्रे यांचा विश्वासू, अर्थातच टीम 10 क्रिक लाईव्हचा मॅनेजर गोविंद कामत यांच्या खांद्यावर खूप मोठी जिम्मेदारी. जाव्या मैदानाच्या जिथे स्वराज्य प्रतिष्ठान अंबेडेंबे आणि त्यांच्या विरोधामध्ये जय भोलेनाथ कोरावले हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. जो संघ जिंकेल तो तिसऱ्या फेरीत, जो पराभूत होईल तो स्पर्धेच्या बाहेर. जाव्या मैदानाच्या आतमध्ये मॅचला सुरुवात. पहिला चेंडू, प्रकाशचा पहिला चेंडू, चेंडू हवेत आहे, डाऊन दी बॉल फिल्डर आहे, ते बनतील दर्शक. चेंडू सीमा पार आहे, षटकार स्वराज्य प्रतिष्ठान आंबेटेंबे टीमसाठी. सर्वात महत्त्वाची सूचना आंबेटेंबे टीमसाठी, तुम्ही फक्त टाळ्यांच्या साह्यानं काय प्रोत्साहन करायचं ते करा, थोडासा आवाज शांतता ठेवा. षटकाराला एक दमदार सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. रुपेश दादा देसले या संघासाठी खास करून उपस्थित आहेत. मला वाटतं मामाचं गाव आहे आणि आज त्या संघाला सपोर्ट करण्यासाठी उपस्थित होतात, त्यांचंही सहर्ष स्वागत करू. षटकाराला व्हेरी गुड स्ट्रोक. प्रकाशला पाहतायत आपण गोलंदाजी ट्रॅकवर. इथे टाकलेला हा चेंडू गतीमध्ये परिवर्तन होताना पाहायला मिळालं. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव जो मात्र येताना पाहायला मिळतोय. 6 धावा. सिक्स ऑन द बोर्ड. प्रकाश अर्थात भावड्याला पाहतोय आपण गोलंदाजी करत असताना जे भोलेनाथ कोरावले टीम कडून. उजव्या हातानं इथे टाकलेला हा चेंडू, सुंदर असा फटका जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळतात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला, रनआउटची संधी आहे सागर कडून, खराब कलेक्शन. तिथे 2 धावा, तिसरीचाही प्रयत्न आणि धावांसाठी संघर्ष होता तो कंप्लीट झालाय. साच बाज और ये ताज. 3 धावा येतील. 3 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर 9 धावा. जय भोलेनाथ कोरावले टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या संघाने घेतलाय. पहिल्या मॅचमध्ये आपण दोन्ही संघ पाहिले, समसमान पॉवर पाहायला मिळाले. बॅटिंगमध्ये दोन्ही संघांची स्ट्रेंथ खूप चांगली आहे. गोलंदाजी करत असताना कमी धावा दोन्ही संघांनी खर्च केलेला आहे, म्हणजेच काय सामना पाहायला मजा येईल. प्रकाश गोलंदाजी मार्कवर तयार. 9 धावा धावफलकावर. स्वराज्य प्रतिष्ठान अंबेटेंबे. जबरदस्त कामगिरी सध्याच्या घडीला आपण पाहतायत. भगवा चषक ही क्रीडा स्पर्धा. इथे टाकलेला हा बॉल, अडब्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. धावफलकावर धावसंख्या स्थिर आहे. विदाउट लॉस 9 रन. प्रथम बॅटिंग करत असताना स्वराज्य प्रतिष्ठान अंबेडेंबे, त्यांना फाईट करत असताना जे भोलेनाथ कोरावले. हा सामना मैदानामध्ये रंगतोय मित्रांनो. भगवा चषक 5व्या दिवसामध्ये ही क्रीडा स्पर्धा. काय आयोजन, काय नियोजन, जबरदस्त क्रीडा स्पर्धा. आंबेड गावाचं स्वप्न पूर्ण होताना पाहायला मिळतं 30व्या पर्वात. इथे टाकलेला हा चेंडू क्विकर वन हाताळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. यष्टीरक्षण चांगलंच राहिलंय सागर शिंगोळे या खेळाडूचं. डॉट बॉल येताना पाहायला मिळतो. रोशन मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय. बॉलच्या मेरिटनुसार क्रिकेट खेळलं जात नाहीये, फुटवर्कचा वापर नाहीये आणि तेच पाहायला मिळत आहे. 2 बॉल डॉट आलेत. शेवटचा चेंडू. प्रकाश तयार आहेत गोलंदाजी ट्रॅकवर. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर येथे हाताळला. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ मैदानामध्ये कंप्लीट. स्वराज्य प्रतिष्ठान अंबेडेंबे टॉस हरल्यानंतर प्रथम बॅटिंग करत आहे. 9 धावा विदाउट लॉस. सामना झाला त्यामध्ये मला वाटतं विकेट हॅट्रिक आली होती, त्यासाठी 200 रुपयाचं प्राइज आहे. महेश कंठे यांच्या वतीनं प्राइज आहे. सूरज ते आपलं प्राइज घेऊन जायचं आहे. सूरज हे 200 रुपयाचं प्राइज आहे. जी गोलंदाजी केली आपल्यातून त्यासाठी प्राइज. 9 धावा धावफलकावर आपण पाहतायत. आज तिसरी रजनी पाहायला मिळेल आपल्याला आणि तालुका हापमधील 4 संघ इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. षटक क्रमांक 2 मध्ये भावेश आलेत.
ऑन स्क्रीन देखील आपण पाहतायत भगवा चषक 20-25 तालुका हाफ अर्थातच तालुका निहाय क्रिकेट मुरबाड 11 अर्थात सचिन चोरगे यांचा संघ त्यांना फाईट करेल मोहन रियांश 11 मुरबाड. दुसरा सामना गणेशदादा डुमरे 11 जुन्नर त्यांना फाईट करेल शुभम स्पोर्ट गेरसे अर्थात शहापूर. इथे पंचांचा अवांतरचा इशारा व्हाईट बॉल जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये स्वप्नील पाटील सर आपल्याला पाहायला मिळतात मॅन फ्रॉम कल्याण. भरपूर चांगली पंचगिरी या क्रीडा स्पर्धेमध्ये स्वप्नील पाटील सरांची राहिली आहे त्यांचं विशेष आपण कौतुक करू. एखादी क्रीडा स्पर्धा वेगळ्या उंचीवर नेण्याची भरपूर मोठी जिम्मेदारी पंचांची असते आणि ती निभावत असताना स्वप्नील पाटील. इथे पंचांचा अवांतरचा इशारा आहे व्हाईट बॉल जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या धावफलकावर 11 आहेत. इथे टाकलेला हा चेंडू पुन्हा एकदा अवांतर आहे. लगातार 3 चेंडू वाईट टाकलेले आहेत या स्पर्धेमध्ये. मला वाटतं विकेट हॅट्रिक साठी भरपूर मोठी पारितोषिक आहेत. इथे व्हाईट हॅट्रिक कंप्लीट होताना पाहायला मिळते. थोडंसं लेंथ मध्ये परिवर्तन करणं गरजेचं आहे लाईन्थ मध्ये परिवर्तन करणं गरजेचं. समोर राज आहे. इथे टाकलेला हा चेंडू सुंदररित्या जो मात्र तळलाय चेंडू डॉट चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. धापलकावर धावसंख्या आपण पाहतायत 12 ऑन द बोर्ड 12 धावा आहेत धापलकावर. षटक क्रमांक मैदानामध्ये आपण अनुभवतायत दुसरं. गोलंदाज तयार गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला आपण पाहतायत भावेशचा बॉल फटका इथे दमदार. राजच्या पाठमधून आधी राज्य गाजतंय आता आंबेटेंबे गावाचं ठोकलाय राजने षटकार 6 धावा. व्यासपीठावर आपण स्वराज्य प्रतिष्ठान आंबेटेंबे. दुसऱ्या बाजूला जय भोलेनाथ कोरावले. हा संघ दोन्ही संघ ताकदवर आहेत. कशा प्रकारे कामगिरी होते ते आमचं ते पाहिजे. बाबू पगारे उपस्थित होत आहेत 10 क्रिक लाईव्हचे अजून एक ऑफिशियल त्यांचंही सहर्ष स्वागत आपण या क्रीडा स्पर्धेमध्ये करू. जबरदस्त कॅमेरा वर्किंग सर्व कॅमेरा मंची राहिले त्यांचं विशेष आपण कौतुक करू. 20 धावा गोलंदाज तयार. आडव्या बॅटनं फटका सुंदर जो मात्र सजवलाय तिथे क्षेत्ररक्षक आले बॉलवर एक सिंगल आली. एक धाव येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहता पाहता 2 धावा आपल्याला पाहायला मिळत आहे. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 22 या धावसंख्येवर स्वराज्य प्रतिष्ठान आंबेडेंबे त्यांच्या विरुद्ध जय भोलेनाथ कोरावले हा सामना आपल्याला पाहायला मिळतो. या स्पर्धेमध्ये खास करून अप्रतिम असं संगीत सातत्यानं वाजवत असताना DJ धनू अर्थात धनंजय जामगरे आणि फ्रॉम जामघर. प्रत्येक दिवसामध्ये त्यांचे ऑपरेटर चेंज होतात परंतु आज अक्षय म्हणजे टेन्शन नाही. इथे विकेट करण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. तिथे एक सिंगल येताना पाहायला मिळाली. एक धाव येते. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर 23. आमचे दीपेशजी मात्रे तदनंतर जाधव साहेब उपस्थित आहेत. दीपकदादा जाधव दीपेश मात्रे उपस्थित आहेत त्यांचे सहर्ष स्वागत. खूप मोठी टीम आहे 10 क्रिक लाईव्हची. तेवीस धावा धावफलकावर भावेश राजा ऑन स्ट्राइक. इथे विकेट केलाय. फटका दमदार आहे. फटका दमदार आहे. हवेशी वार्तालाप करणारा हा स्ट्रोक आपण पाहिला आहे राजच्या पाठमधून.
आपल्या आंबेटेंबे गावाची राजेशाही दाखवणारा हा टोला षटकार. षटकार आलाय संघाचा संख्या धावफलकावर 29. इथे देखील सुंदर सुंदर फटका डिपॅक्शा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल आले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहता पाहता दोन धावांच्या मदतीने 31 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 2 ची समाप्ती. 2 षटकांचा खेळ समाप्त. 15.50 ची सरासरी. धावफलकावर धावा 31. टीम स्वराज्य प्रतिष्ठान आंबेटेंबे संधी देतात डीजेला. थोडासा रिलॅक्स टाइम मिळताना आपल्याला पाहायला मिळतो विकासदादा गव्हाणे यांना. बाबू जॉईंट होतात त्यांच्या जागेवर. त्यांचंही सहर्ष स्वागत आपण या क्रीडा स्पर्धेमध्ये करू. 31 धावा. काशीनाथ गायकवाड, गणेश वारघडे यांनाही थोडीशी सुट्टी मिळताना आपल्याला पाहायला मिळते. डबल कव्हर 31. बाबूराय कॅमेरामॅनच्या भूमिकेत आहेत आणि त्यांनी काशीनाथची जागा घेतली. बाबूला माहिती आहे म्हणजे विकासदादा गव्हाणे यांचं एक खास वाक्य, बरोबर ना बाबू, मला काहीच होत नाही. ते सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. 31 धावा. 2 षटकांचा खेळ समाप्त. कॅमेरामन फोकस करू. सध्याच्या घडीला ऑन स्क्रीन आपण पाहत आहेत आमच्या या स्पर्धेचे शिल्पकार सध्याच्या घडीला संदीपजी नाईक साहेब माजी आमदार यांची भेट घेत या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा दाखल होत आहेत. सुनीलजी माळी आणि त्याचबरोबर नकुलदादा भांडे त्यांचं सहर्ष स्वागत. 31 धावा धावफलकावर. खूप मोठी जिम्मेदारी आहे आणि ती जिम्मेदारी निभवत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. वन ऑन द बोर्ड. इथे टाकलेला हा चेंडू बाटणं फटका सुंदर आहे. चेंडू देखील जाईल आता दंदन करत सीमा पार. भगवा चषकाचा रोशनच्या पाठमधून काढा प्रहार. 4. फायू 35 धावा. मोहनला पाहतोय आपण गोलंदाजी करत असताना. मोहन इथे टाकलेला हा चेंडू चांगला आहे. चांगला हा चेंडू तिथे हाताळला आहे. सागरचं यष्टीरक्षण चांगलं राहिलं आहे. परंतु मैदानामध्ये 7 बॉल फेस करत असताना धावा देखील 7 बनवल्यात रोशनने. दुसऱ्या बाजूला 7च चेंडू फेस केलेत राजने, परंतु त्याने 23 धावा ज्या मात्र बनवलेल्या आहेत. आपल्या आंबेडेंबे गावाचं नाव सध्याच्या घडीला चमकवतो आहे या भगवा चषकात. मोहन गोलंदाजी मार्कवर तयार. समोर रोशन. इथे देखील बेगिट करण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक येतील. बॉलवर एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का ते आपल्याला पाहायचंय. दुसऱ्या धावेचाही प्रयत्न झाला आणि पाहता पाहता याही चेंडूवर 2 धावा येतील. 2 धावा येत आहेत. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 37 ऑन द बोर्ड.
37 धावा धावपलकावर आपण पाहत आहात. कामगिरी कशी होती ते आपल्याला पाहायचं. सेवन षटक क्रमांक 3 मैदानामध्ये मार्गस्थ असताना जे भोलेनाथ कोरावले त्यांच्या विपक्ष स्वराज्य प्रतिष्ठान आंबेडेंबे हा सामना मैदानामध्ये रंगतोय. पाहूया कामगिरी कशा प्रकारे होती. 37 धावा. वेळ वाचवणं सर्वात महत्वाचं राहील, ही महत्वाची सूचना. 37 ऑन द बोर्ड. मोहन स्ट्रायकर इनवर रोशन. इथे टाकलेला हा चेंडू वेगाने टाकलाय. पंचांचा मात्र अबांतरचा इशारा. वाईट बॉल जो मात्र पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या धावपलकावर वाढते जाऊन पोहोचेल ते आता 38 या धावपलकावर. 38 धावा धावपलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली क्रीडा स्पर्धा आहे, चांगलं आयोजन जे मात्र आपल्याला पाहायला मिळतंय. भगवा चषकाचं सुनील माळी क्रीडा मंडळ अंबेले खुर्द प्रत्येक कार्यकर्ता भरपूर जिम्मेदारीने काम करतोय, हे तितकंच महत्वाचं. इथे टाकलेला चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचेल सध्याच्या घडीला 39 या धावसंख्येवर. 39 39 धावा. शेवटचे 2 चेंडू तिसऱ्या षटकातील शिल्लक. 4 षटकांची लढत. सेकंड राऊंडचा पहिला सामना आपण मैदानामध्ये ऑन स्क्रीन सध्याच्या घडीला आपण पाहत आहेत. सागर शिंगोळेला काही क्षणचित्रे टिपले जात आहेत. कॅमेरामनचं कौतुक याचसाठी आपण सातत्याने करतोय. ही स्पर्धा पारदर्शकता बनवण्यासाठी महत्त्वाची भूमिका 10 क्रिक लाईव्हच्या ऑफिशियल टीमने जे मात्र घेतलेल्या त्यांचंही करूया सहर्ष स्वागत. 39 शेवटचे काही चेंडू शिल्लक. या षटकातील मोहनला पाहतो आपण गोलंदाजी करत असताना. राज आपल्या गावाचं नाव आपल्या बॅटच्या जोरावर गाजवताना पाहायला मिळतोय. 7 चेंडू त्याने बनवल्या धावा तब्बल 23, म्हणजेच काय 300च्या वरती स्ट्राईक रेट आहे त्याचा. मोहन तयार. मोहनचा बॉल अडवा बॉल बॅटनं फटका इथे खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक येतील बॉलवर. 1च्या जास्त काहीच नाही आहे. चांगलं क्षेत्ररक्षण देखील राहिलं. 40 धावा धावपलकावर. शेवटचा 1 चेंडू जो मात्र शिल्लक आहे मोहनच्या या षटकातील. उरावळे विपक्ष अंबेडेंबे अनेक वेळा एकमेकांच्या समोर हे संघ आलेत. आपण त्यांना पाहिलंय. आज कामगिरी कशा प्रकारे होती ते पाहायचं. तिसरा सामना पहिल्या फेरीतील टॉससाठी संपर्क साधायचा. गोलंदाज तयार मोहन. इथे पंचांचा काय निर्णय येतो ते आपल्याला पाहायचं. डेड बॉल पंचांनी जो मात्र घोषित केला. भार्गव 11 साजई आणि सिद्धार्थ स्पोर्ट देवपे दोन्ही टीम आपली प्लेइंग 11ची लिस्ट लगेच भरून द्यायची आणि टॉससाठी संपर्क साधायचा. 7 चेंडू झाल्यानंतर तुमचा टॉस केला जाईल. साजई आणि देवपे. मोहन गोलंदाजी मार्कवर. इथे टाकलेला चेंडू रडार मध्ये फेकून देतोय सीमारेषेच्या जवळपास. चांगला झेल इथे गौरवने पकडलाय. फलंदाज बाद. रोशन बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला धक्का स्वराज्य प्रतिष्ठान आंबेडेंबेला. आकाश आलेत. गोलंदाजी ट्रॅकवर. राजा ऑन स्ट्राईक. इथे बिग हिट फटका दमदार आहे. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. टक असा आवाज आणि चेंडू सीमापार. षटकार. मदतीने संघाची धावसंख्या 46. पहिल्या चेंडूवर राजचं आक्रमण.
राज आतापर्यंत बॉल फेस केलेत 9, त्याने धाबा बनवल्यात 30, 300च्या जास्त स्ट्राईक रेट आहे आणि सध्याच्या घडीला स्वराज्य प्रतिष्ठानचं अधिराज्य गाजवण्यामध्ये राजचा मोलाचा वाटा. इथे देखील बिगिट करायचा, आडव्या बॅटनं फटका खेळायचा, ही आवश्यकता आहे का, ही आवश्यकता आहे का, हा फार मोठा प्रश्नचिन्ह असेल सध्याच्या घडीला. कारण चांगली बॅटिंग करत असताना राजला रनआउटच्या रूपामध्ये बाद व्हावं लागतंय. 10 बॉलमध्ये त्याने 30 धाबा बनवल्या, 300चा स्ट्राईक रेट, तो रनआउटच्या रूपानं बाद आणि 0 बॉल खेळलेला विशाल सध्याच्या घडीला स्ट्रायकर इनवर. ऑन स्क्रीन आपण पाहू शकता सध्याच्या घडीला टेनक्रिक लाईव्हच्या माध्यमातून आमची देखील दखल घेतली जाते. कॉमेंटेटर निखिल ठोंबरे, भगवा चषक 20-25. थँक्यू 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 संदीप, थँक्यू आमचे स्कोरर दीपक दादा जाधव. इथे टाकलेला हा चेंडू, फटका इथे सुंदर, जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. एक टप्पा खात चेंडू सीमा पार, अजून एक दमदार चौकार, 4 धावा. चौकाराच्या मदतीने स्वराज्य प्रतिष्ठान आंबेडेंबेचं अर्धशतक कंप्लीट आहे. 50 अप, 50 धावा. विशालच्या बॅटमधून चौकार आला. 50 अप, 50 धावा धावफलकावर. 2 विकेट्स आतापर्यंत गमावल्यात. 3 बॉलचा खेळ अजूनही जो मात्र शिल्लक आहेत आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पुन्हा एकदा या मैदानावर संतोष गडगे इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज तयार. इथे बॅटचे एज जे मात्र पाहायला मिळेल, तिथे क्षेत्ररक्षण सुंदर होताना आपल्याला पाहायला मिळतं. एकदा वाली, पुन्हा एकदा विशाल स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करतायत आणि इथे पुन्हा एकदा रन आउटच्या स्वरूपामध्ये अभय कोणताही बॉल न फेस करता मात्र बाद होताना पाहायला मिळत आहेत. आज तालुका खूप मोठी गर्दी होताना आपल्याला पाहायला मिळेल आणि या क्रीडा स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये मान्य श्री ॲडव्होकेट अल्पेशदादा भोईर, जिल्हा प्रमुख शिवसेना, मुंबई विद्यापीठ संचालकपदी त्यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा देखील विशेष सन्मान या स्पर्धेमध्ये आपण करणार आहोत आणि त्यांची वर्णी लागेल. फटका दमदार आहे, षटकार आला, 57 धावा. त्याचबरोबर आजच्या दिवसामध्ये बिग बॉस फेम संतोषजी चौधरी उर्फ दादूस ते देखील उपस्थित राहताना पाहायला मिळतील. मान्य श्री साईनाथ मामा तरे, संपर्क प्रमुख ठाणे ग्रामीण, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट ते देखील उपस्थित राहताना पाहायला मिळतील. त्याचबरोबर मान्य श्री सोन्या पाटील साहेब, संस्थापक समाज कल्याण्यास व सहसंपर्क प्रमुख तेही उपस्थित होतील. आणि या स्पर्धेवर नेहमीच प्रेम करणारं व्यक्तिमत्व म्हणजे किरण शेठ शेलवले, युवा सेना उपजिल्हा प्रमुख ठाणे ग्रामीण, तेही उपस्थित राहताना पाहायला मिळतील जाव्या मैदानामध्ये. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर सुंदर बॉल राहिला, एक षटकार, त्याचं प्रत्युत्तर आकाशने चांगलं दिलं. इथे डॉट बॉल आला. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त होईल. धापलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहत आहे 57 धावा. विजयासाठी 58 धावांचं लक्ष्य, 58 बनवल्या कोरवलेने. तिसऱ्या फेरीत ते दाखल होतील. 58 डिपेंड केला टीम आंबेडेंबेने, ते तिसऱ्या फेरीत दाखल होतील. कोण तिसऱ्या फेरीत दाखल होत आहे ते अगोदर आपण जाऊया टॉस बॉस या कक्षामध्ये आणि तिथे दोन्ही टीमचे कर्णधार सज्ज आहेत. बारगाव 11 साजई, अर्थातच लहुदादा गायकर यांनी प्रस्तुत केलेला संघ आणि त्यांना फाईट करताना पाहायला मिळेल टीम सिद्धार्थ 11 देवपे. दोन्ही टीमचे कर्णधार टॉससाठी संपर्क साधा.
नाणेफेक आपण करणार आहोत. दोन्ही टीमचे कर्णधार चला सिद्धार्थ 11 देवपे आणि दुसऱ्या बाजूला साजई संघाचा कॅप्टन चला कपिल. लिस्ट नंतर द्या, टॉस करणं गरजेचं राहील. दोन्ही टीमचे कर्णधार आमच्याबरोबर उपस्थित होत आहेत आणि हा टॉस करण्यासाठी मी हिरामन गडगे यांना विनंती करतो यायचं आपण. आपल्या शुभ हस्ते या सामन्याचा नाणेफेक जे मात्र आपण करणार आहोत. दोन्ही संघ 5 षटकांचा सामना असेल. चेसिंग कंपल्सरी, एक एक रिव्ह्यू प्रत्येक टीमला दिला जाईल. काटा अर्थात टेल आणि इथे टेलच आलेला आहे. साजाई संघ टॉस जिंकलाय, समोर देवपे संघ आहे. काय निर्णय घ्याल? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. कपिल, भगवा चषक मुरबाड तालुक्यातील एक मानाची क्रीडा स्पर्धा, किती आतुरता असते ही क्रीडा स्पर्धा खेळण्याची? नक्कीच आतुरता तर खूप आहे. मागच्या वर्षी आम्ही क्वालिफायर राऊंडला हारलो, यावर्षी नक्कीच जिंकण्याचा प्रयत्न करू. ओके, बेस्ट ऑफ लक, खूप साऱ्या शुभेच्छा. दुसऱ्या बाजूला सिद्धार्थ 11 देवपे हा संघ आपल्याबरोबर आहे. सर 2च मिनटं. भगवा चषक ही क्रीडा स्पर्धा डे नाईट फॉर्मॅटमध्ये खेळवली जाते. मुरबाड तालुक्यातील ग्रामीण संघ आहेत, दिवसा खेळत आहेत. नाईटला देखील ओपन ग्रामीण तालुका खेळवला जातोय. कसं वाटतं आयोजन, कसं वाटतं नियोजन, आणि तुम्हालाही या क्रीडा स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी मिळाली त्याबद्दल आयोजकांबद्दल काय बोलाल? मी प्रथम आयोजकांचे धन्यवाद मानतो. आम्ही मागच्या वर्षी आम्हाला खेळायला मिळालं नाही, यावर्षी आम्हाला मिळालं आहे, त्याबद्दल आम्ही धन्यवाद. ऑल द बेस्ट. तुम्हालाही खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस कपॉस या कक्षामधून न्यूज येते. भार्गव 11 साजई विन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. ओ टू कॉमेंट्री बॉक्स, तिथे समालोचन कक्षामध्ये जॉईंट होतील नरेश ढोमे सर. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा मुरबाड तालुक्यातील नामांकित क्रीडा स्पर्धा, अर्थातच भगवा चषक, टिन क्रिक लाईव्ह या यूट्यूब वाहिनीवर. कॅमेरामन आमचे बाबूराव आहे, त्यांच्यासमवेत मी समालोचक निखिल ठोंबरे. सर्वांचं पुन्हा एकदा भगवा चषकात सहर्ष स्वागत. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. बिग बॉस सुनील माळी क्रीडा मंडळ आंबेळे खुर्द आयोजित भव्य दिव्य डे नाईट भगवा चषक धमाका मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत, सहर्ष स्वागत. 3 विभागांमध्ये ही स्पर्धा खेळवली जाते. आज दिवसभराच्या सत्रामध्ये मुरबाड ग्रामीण विभाग मैदानामध्ये पार्टिसिपेट होत आहेत. संध्याकाळच्या सत्रामध्ये तालुका ओपन विभाग आज आपल्याला बघायला मिळणार आहे. एकूण ओपन ग्रामीण विभागाचे 4 पूल आहेत. मुरबाड ग्रामीण विभागात तब्बल 7 पूल आहेत आणि तालुका विभागामध्ये 2 पूल आहेत. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. इथे लॉफ्ट केला चेंडूला, मिड ऑफला 1 धाव इथे मिळणार आहे आणि धावफलक 1 ने पुढे पोहोचणार आहे. सुरुवात होते. सुजितचं हे पहिलं षटक आहे. या अगोदर आपण पाहिलं होतं पहिला डाव 4 षटकामध्ये तब्बल 57 धावा स्वराज्य प्रतिष्ठान आंबेटेंबे संघानं पूर्ण केलेले आहेत. तर जय भोलेनाथ गोरावले संघाला 58 धावांचं टार्गेट आहे. प्रकाशाने जितू ही जोडी मैदानामध्ये मागच्या मॅचमध्ये जितूनच चांगली फलंदाजी केली होती. विशेषतः कॅच सुटल्यानंतर त्याने ठोकलेले 2 षटकार आपल्या समोर आहेत. या चांगला चेंडू होता. उजव्याक्षा थोडासा बाहेर चेंडू होता, गुडलेंवरती पडला, खाली राहिला चेंडू, ज्याला मोठा बाउन्स नव्हता आणि त्याचा परिणाम आपण इथे बघतोय की निर्धाव होतोय. बचावला फलंदाज. चेंडू 1 इंच थोडासा जर स्टंपच्या बाजूला असता तर कदाचित तिथे विस्फोट बघायला मिळाला असता. धावफलकावरती धावा 1 आहे. यस फटका नाहीये, टायमिंग नाहीये. बचावला तिथे वाईडिश मिडॉन थोडासा मागे होता. धावफलक तिथेच 1. भगवा चषक मध्ये मुरबाड ग्रामीण विभागातील खेळाडूंमध्ये या रोमहर्षक झुंजी दिवसभराच्या सत्रामध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत.
जय भोलेनाथ कोरावले. तर इथे कडक शॉट आकाशामध्ये जरूर आहे. क्षेत्ररक्षक तिथे नाही अडू शकत. एक टप्पा सीमारेषेच्या बाहेर आणि 6 धावा इथे मिळतील. शानदार षटकार. इशारा येतोय माधव ठाकरे सरांकडून. 8 धावा धावफलकावरती आहेत. केवळ अंपायरिंग नाही तर एंटरटेनमेंट सुद्धा, म्हणजेच माधव ठाकरे बाप लेकांची जोडी मैदानामध्ये अंपायरिंग करते. एक मॅच, इंटरनॅशनल मॅच अशी होती की जिथे बाप अंपायरिंग करत होता, मुलगा बॅटिंग करत होता. असा इन्सिडेंट झालेला आहे. गमतीची गोष्ट पुढे तर इथे पूल केला. हो, तिथे तिथे प्रेक्षक कॅच घेण्याच्या प्रयत्नामध्ये स्वतःचं नियंत्रण, स्वतःवरती नियंत्रण राखू शकलेले नाहीत. 6 धावा प्राप्त होतील. पहिलं षटक इथे पूर्ण झालेलं आहे. चांगलं षटक राहिलं. 14 धावा, 58 धावा आहे. 14.50च्या सरासरीने धावा काढायच्या सरासरीच्या जवळ पोहोचलेले आहेत. 18 चेंडू 44 धावांची आवश्यकता आहे आता इथे. जवळपास आता 14.75ची सरासरी हवी आहे. फटका इथे खेळलेला आहे, तो जातोय. मिडॉन कडे 1 धाव प्राप्त होणार आहे. आपण चर्चा करत होतो की कोणती अशी जोडी आहे जी बाप अंपायरिंग करत होता आणि मुलगा बॅटिंग करत होता. मात्र गंमत अशी झाली, यस, हवेमध्ये चेंडू आणि 6 धावा. रोहित शर्मा, विराट कोहली स्टँड मध्ये चेंडू आहे. षटकार. थँक्यू. 21 धावा धाव फलकावरती आहेत. सुंदर फटका स्क्रीनवरती आपल्याला परत परत तो बघायला अवेलेबल आहे. 10 क्रिक लाईव्हच्या माध्यमातून सगळे अँगल तुम्हाला दाखवले जात आहेत. 21 धावा धाव फलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 अभय. दुसऱ्याच बॉलवरती आसमान दाखवलं. इथे उजव्याच्या बाहेर चेंडू आहे. चांगला चेंडू ठरेल. फलंदाज रीच मध्ये होता चेंडूच्या. 21 धावा. तर मुलाच्या विरोधात गोलंदाजांनी अपील केलं LBWचं त्या मॅच मध्ये, आणि बाप जो अंपायर होता त्याने सुद्धा बोट आकाशाकडे नेलं आणि मुलगा बापाकडून LBW बाद झाला. यस, कडक पूल पॉवरफुल आहे. सुंदर फटका, आकाशाला भेदणारा गगनभेदी षटकार. मगाशीच आपण चर्चा करत होतो की
असा बॉल हवेत असेल ना तर विचार भरपूर असतात मनामध्ये आणि मग कॉन्सन्ट्रेशन करणं कठीण होऊन जातं. इथे चेंडूवरची नजर काही काळ कदाचित काढून ठेवलेली असावी. खरं तर यष्टीरक्षक देखील तिथे जवळ गेलेला होता, मिडॉनचा क्षेत्ररक्षक जवळ आलेला होता, मात्र त्यांनी अधिक जास्त जवळ येणं गरजेचं होतं. हातातून उडाल्यानंतरही कोणीही चेंडूच्या खाली आलेलं नाहीये. जीवदान 28. फुल टॉस बॉल, पंच आहे पॉवरफुल, 6 धावा, तिसरा या षटकातला. या षटकामध्ये सरासरीपेक्षाही जास्त धावा आल्यात. पहिल्या षटकामध्ये सरासरीच्या थोडे मागे होते, आता सरासरीच्या भरपूर पुढे आलेले आहेत. 34 स्कोर कार्ड वरती, तर 24 धावांची अजून आवश्यकता आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये, जिथे दोन्ही फलंदाजांनी जितू आणि प्रकाशनं नेत्र दीपक 4 षटकार आपण खेळलेलं बघितलं तर जितूनेच माफ करा, प्रतापनं प्रकाशनं 3 आणि जितूनं 2 असे एकूण 5 षटकार या डावामध्ये आपण पाहिलेले आहेत. षटकारच महत्वाचे असतात छोट्या मॅच मध्ये. 3 ओव्हर 4 ओव्हरची मॅच म्हटले की तुम्ही जास्तीत जास्त किती षटकार ठोकणार आहात यावरती तुमचा विजय पराजय अवलंबून असतो. T20 क्रिकेटमध्ये डॉट बॉल परिणामकारक ठरतात, इथे सुद्धा ठरतात, पण षटकारही तेवढेच परिणामकारक ठरणार आहेत. आता 58 धावा 24 चेंडू मध्ये पार करायच्यात. यस, ताकदवान फटका आहे, शॉर्ट ऑन फुल, 4 रन. मात्र दोघांची फलंदाजी सुद्धा तितकीच सुसाट आहे. पाहिजे आपण शॉर्ट फाईन लेग कसा चेंडू खाली आलेला, मात्र चेंडू हातातून सुटतोय. धावफलकावरती धावा 39, मात्र 17-19 धावा अजून विजयासाठी आवश्यक आहे. यानंतरचा सामना नाणेफेकीचा कौल होणार आहे. पुढच्या पूल मधले टीम आहे, 4च संघांचा एक पूल आहे, कारण 4 संघ खेळतात 2 मॅच, त्यानंतर त्यांच्यात लगेच दुसऱ्या फेरीचा सामना आपण कव्हर करतो. यस, एक टप्पा सीमारेषेच्या बाहेर, पुन्हा 4. रिप्ले मध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी बारकाईनं बघायला मिळतात. कॅमेरामन चेंडूचं अचूक चित्रण करतायत. इथे उडवलाय चेंडू आकाशामध्ये आणि चांगला चेंडू आपण बघतो इथे निर्धाव ठरेल. धावफलक 45, षटक क्रमांक 3 रोशनचं इथे सुरू आहे. 11 धावा आतापर्यंत रोशनने खर्च केले. एक निर्धाव चेंडू जरूर आलेला आहे, मात्र विजयाचं समीकरण आता खूप जवळ आलेलं आहे. 8 चेंडू 13 धावा, 24 चेंडू आणि 58 धावा असं समीकरण होतं. ते 8 चेंडू 13 अगदी सोपं आपल्याला बघायला मिळतंय. या षटकातील अजून 2 चेंडू आहे. पहिल्या षटकामध्ये 14 धावा, दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 18 धावा आणि या षटकामध्ये अजूनपर्यंत 11. परत एकदा पूल, क्षेत्ररक्षक तिथे टिपणार आहे. झेल सोपा होता. पहिला फलंदाज बाद. 45 धावांची भागीदारी मात्र 17 चेंडू मध्ये.
वरती 51 धावा आणि षटक इथे संपलेली आहेत ती 3. मात्र 7 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 7 या स्थितीमध्ये सामना. मोठी मॅच होती खरं तर. 14 पेक्षाही जास्त धावांची सरासरी, जवळपास 15 धावांची सरासरी पाहिजे होती आणि पहिल्या 3 षटकांमध्येच 17 धावांची सरासरी ठेवलेली आहे आणि आता मात्र 7 धावा 6 चेंडू. अजूनही सामना संपलेला नाहीये. क्षेत्ररक्षण करणारा संघ स्वराज्य प्रतिष्ठान आंबेठेंबे कसं पुनरागमन करतो या मॅच मध्ये हे बघायचंय. पुनरागमन काय असतं? पुनरागमन आपण मागच्या वेळेस ज्यावेळेस विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियामध्ये बॉर्डर गावस्कर ट्रॉफी खेळायला गेलो होतो, पहिल्या सामन्यामध्ये आपण 36 धावांमध्ये ऑल आउट झालो. ती टेस्ट आपण दारुण पराभव झाला. विराट कोहली त्याच्या नवीन मुलाचं स्वागत करण्यासाठी भारतामध्ये निघून आला आणि अचानक अजिंक्य रहाणेकडे नेतृत्व आलं. भारतानं तोही सामना जिंकला. पुढचा सामना निर्णित राहिला. तिसरा सामना, जी कसोटी कधी मागच्या काही वर्षांमध्ये ऑस्ट्रेलिया त्या ग्राउंडवरती कधी हरलाच नव्हता, तिथे ऑस्ट्रेलियाला हरवलं भारतीय संघानं आणि 2-1 अशी ती टेस्ट सिरीज जिंकली. कोणीच नव्हतं बरोबर, कोणी अनुभवी नव्हते. याबरोबर इथे चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पायचा चेंडू अगदीच हळूहळू पोहोचतोय. दरम्यान 2 धावा. असं वाटलं होतं की फटका असा होता की चेंडू सहज सीमारेषेच्या बाहेर जाईल, मात्र चेंडूनं एका जागेवरच गिरकी घेतली आणि तिथेच थांबला. तो हळूहळू सीमारेषेकडे येत असताना अडवलाय. 2 धावा इथे 53 धावा. मात्र 5 धावांची गरज आहे. 5 चेंडू 5 धावा. ओहो, खराब आहे, भरपूर खराब. नो बॉल आणि सामना संपलाय. नो बॉल आणि चौकार. जय भोलेनाथ कोरावले संघाचा दिमाखदार विजय, सनसनाटी विजय, वेगवान विजय. अभिनंदन जय भोलेनाथ कोरावले. तयार राहायचे. आपली मॅच संध्याकाळी साधारणतः 4:30च्या सुमारास होणार आहे. रिप्ले मध्ये आपण बघतोय खराब चेंडू होता हा आणि याचबरोबर सामना जिंकलेला आहे जय भोलेनाथ कोरावले संघानं. या सामन्यातला सामनावीर आपण निश्चित बघूया. या सामन्यामध्ये 57 धावा बनवताना 10 चेंडूमध्ये 30 धावा राजने बनवल्या होत्या. 4 चेंडूमध्ये 11 विशाल राहिला. तर पाठलाग करत असताना धमाल फलंदाजी प्रकाशची. 10 चेंडूमध्ये 31 धावा, जितूच्या 9 चेंडूमध्ये 19 धावा आणि सागरच्या 1 चेंडूमध्ये 6 धावा. याबरोबर हा सामना क्षणार्धात संपवला. तिथे जय भोलेनाथ कोरावले संघाने. मॅन ऑफ द मॅच प्रकाश, 10 चेंडूमध्ये 31 धावा. या प्रकाश टॉस बॉक्समध्ये अर्थातच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आणि मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराचा स्वीकार करा. 10 चेंडूमध्ये 31 धावा प्रकाश, सामनावीर. सन्मान्य तुषारजी धुमाळ दाजी